च्या मॅच मधून त्यांच्याकडून सुद्धा मोठी अपेक्षा असेल. पहिलं षटक षटकार आलाय. याचा चेंडू टप्पा पडण्यात थोडासा खाली राहिला होता. इथे थोडासा बाहेर सुद्धा निघाला. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. धाव संख्येमध्ये 1 ची नोंद. 7वी धाव स्कोर कार्डवर. थोडंसं प्रेशर जरूर आहे. एवढ्या उत्तुंग षटकारानंतर मात्र थोडीशी लाईनतली कोणत्याही गोलंदाजाची बिघडते आणि तेच पाहायला मिळालं प्रथम दर्शनी. व्हाईट बॉलच्या स्वरूपात रन मात्र ऍड झाले. 7वी धाव 7 रन्स ऑन द बोर्ड. पहिलं षटक सुरू आहे. पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. एक काऊ कॉर्नर रिजन मध्ये आणि एक वाईडिश लॉंग ऑफ. कव्हर ड्राईव्ह. यावेळेस मात्र खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. कमालीची फिल्डिंग त्या ठिकाणी. सिंगलच आले. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी सुधीर कोळी ओळखले जातात आणि तशीच काहीशी सुरुवात. पहिला फटका आपण पाहिला वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून मात्र खेचला होता आणि यावेळेस मात्र कव्हर ड्राईव्ह. आता मात्र स्ट्राईक एंडला बंटी जोशी आणि इंजिनिअरिंग ब्लास्टर टीमचे कॅप्टन ऋषी नाईक थोड्याशा टिप्स येत असताना चंद्रकांत यांच्यासाठी, कारण समोर मात्र दिग्गज फलंदाज आलाय तो स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधून असं मॅच मध्ये आपण धावा होताना पाहिल्यात आणि त्याही खोऱ्यासारख्या. आणि तोच प्रतियश खेळाडू बंटी जोशी ऑन अ स्ट्राईक नाव. सन्माननीय दिनेशजी म्हात्रे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालं आणि त्याचं स्वागत पहा. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह बंटी जोशीच्या बॅट मधून निघणाऱ्या या षटकारानं मात्र जंगी स्वागत. आणि विनोदजी पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 वर. आक्रमक सुरुवात. पुढे सरसावत. यावेळेस मात्र लॉफ्टेड टॉप ड्राईव्ह स्ट्रेट टू द फिल्डर. इट्स अ ह्यूज विकेट. जल्लोष पा इंजिनिअरिंग ब्लास्टर टीमला. चंद्रकांत यांना उचललं जात आहे कारण ही फार मोठी विकेट, मोठी सफलता, मोठा मासा गळाला लागलाय. बंटी जोशी बॅक टू द डगआउट. मार्कवर काल खूप चांगली बॉलिंग केली होती ऋषी नाईकनं. 3 विकेट्स आपल्या ओव्हरमध्ये घेतल्या होत्या. अगदी त्याच पद्धतीच्या षटकाची इथून मात्र
पुनरावृत्ती करावी लागेल आणि तसंच काहीसं षटक पडलं तर सुरुवातीच्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये मात्र अडचणीमध्ये आणता येऊ शकतं युनियन फायटर टीमला आणि तोच प्रयत्न असेल. ऋषी नाईक जो संघाचा मुख्य खेळाडू आहे, कॅप्टन आहेत, फ्रॅटम ओव्हर द विकेटनं पहिला बॉल बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र कव्हर्सकडे. फिफ्टीन रन्स 15 धावा धावफलकावर. अजय कोळी ऑन स्ट्राईक नाव. ऋषीचा हा बॉल आडवा बॅटने चोपलाय ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मालीचा फटका पाहायला मिळाला तो अजय कोळीच्या बॅट मधून. थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न कदाचित लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला असावा आणि तो ओळखला, लवकर पिक केला बॉल अजय कोळीनं. इथे मात्र बॅटची एज लागली होती, थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण, मिसफील्ड झाले, बॉल चाललाय थर्डमॅन मॉडलांच्या बाहेर. येतोय युनियन फायटर टीम साठी नशिबाचा चौकार. मागच्याही ओव्हरपेक्षा जास्त धावा आल्यात. 2 षटकार 1 चौकार, आतापर्यंत तब्बल 18 धावा, 18 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या, विकेट मिळाली होती, परंतु या ओव्हरमध्ये विकेटच्या तलाशमध्ये बंटी जोशीच्या विकेटचं कोणतंही टेन्शन नाहीये दोन्ही फलंदाजांच्या चेहऱ्यावर. शॉर्ट ऑफ लेंथ टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न भिडॉनला, इथून मात्र डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित थोडंसं टेन्शन वाढलं असतं, परंतु क्विक सिंगल कंप्लीट झालंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. पॉवर प्लेची षटकं अक्षरशः कुठून काढलेत ती युनियन फायटर टीमनं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय ते 1 बाद 33 रन्स. ग्रेट स्टार्ट. आता थोडंसं टेन्शन मात्र इंजिनिअरिंग ब्लास्टर टीम साठी वाढलं असेल. पहिल्यांदा जल्लोष पाहायला मिळाला होता बंटी जोशीच्या विकेट नंतर, परंतु त्यानंतर मात्र अजय कोळी, सुधीर कोळी दोनही मी तर म्हणेन पाहायला गेलं तर फलंदाजांनी ज्या पद्धतीनं आक्रमकतेनं बॅटिंग केले आणि संपूर्णपणे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी धावसंख्या व्हायला हवी होती, कदाचित मनामध्ये जी धावसंख्या असेल त्याहीपेक्षा जास्त धावा यावेळेस पाहायला मिळतात. 33 रन्स 33 धावा 2 षटकानंतर. आता ते क्षेत्ररक्षण थोडंसं लांबलं जात आहे. केतन येत आहेत गोलंदाजीसाठी. तर सन्माननीय राजेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावर यावं, या व्यासपीठावर यावं. राजेशजी पाटील साहेब, आपण या मंचावर. केतन यांचा हा बॉल इथून मात्र पूर्णपणे फसवलं होतं सुधीर कोळी यांना. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र वळतोय
आणि इथे मात्र निर्धाव चेंडू, हेच करावं लागेल, थोडंसं प्रेशर क्रिएट करावं लागेल. तेच आता मात्र कार्य इंजिनिअरिंग ब्लास्टर टीमला करणं फार गरजेचं. आणि केतन या षटकामध्ये मात्र त्याच्याकडून फार मोठी अपेक्षा असेल ती ऋषी नाईकला सुद्धा. राईट ओव्हर द विकेट हा बॉल. हो, थोडासा लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न मात्र करतोय. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला होता, पेडॉनचे फिल्डर वेगानं त्या ठिकाणी सरकलेत. एकच जाब येते, सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल, 34 धावा. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना युनियन फायटर टीम आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये आहे. आणि या 55-60च्या आसपास जर ही धावसंख्या गेली तर एक तगडं आव्हान उभं करू शकतं ते इंजिनिअरिंग ब्लास्टर टीमच्या समोर. केतन यावेळेस अगेन्स्ट द स्पिन हा फटका खेचलाय. लॉंग ऑफ कडे फिल्डर आहे, त्या ठिकाणी एकच जाब येते. थोडासा धावसंख्येला लगाम घालण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळालाय. कारण 2च धावा आल्यात, मोठ्या फटक्यांपासून थोडंसं वंचित ठेवलं जाते, याचं कारण सुद्धा तसंच आहे. आता क्षेत्ररक्षण लांबलं गेलंय. क्षेत्ररक्षण पाहू शकता तुम्ही, 5 क्षेत्ररक्षक. ओ, चान्स त्या ठिकाणी कदाचित होती. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट कॅरी व्हायला हवा होता. इथून मात्र थोडासा प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी विथ स्पिन खेळताना थोड्याशा अडचणी मात्र जाणवतात त्या सुधीर कोळी यांना. आणि हे षटक देण्याचा निर्णय मात्र झालाय तो आतापर्यंत यशस्वी. अकुटप्प्याचा बॉल, इथे चान्स आहे. बॉल हवेमध्ये, अवाडे कॅच, सुपर कॅच, गुड रनिंग कॅच. दुसऱ्या विकेटचा पतन होईल. कुठे असेल तर लवकरात लवकर आपण या, थोडस इमर्जन्सी आहे. राजेशजी पाटील, आपण लवकरात लवकर या व्यासपीठावर या. चांगली बॅटिंग, 10 बॉलमध्ये तब्बल 16 धावा, 2 षटकार बॅट मधून निघाले सुधीर कोळे. सुरुवात चांगली करून दिली. आता मात्र मध्या फळीतील फलंदाजांना थोडस खेळावं लागेल, बॅकफुटला जाऊन. आणि आणखीन एक झेल. हा सामन्याला मात्र कलाटणी देतोय केतन. कमालीची बॉलिंग. गोलंदाजी करणं इट्स नॉट इझी, परंतु हा करिश्मा मात्र केलाय. एक मॅजिकल स्पेल मात्र हाताळलं गेलं केतनकडून. आणि या ओव्हरमध्ये स्थिरावलेली जोडी फोडली गेली. आणि संपूर्णपणे पुन्हा एकदा या डावावर थोडासा हुकमत गाजवण्यामध्ये इंजिनिअरिंग ब्लास्टर्स संघ थोडंसं कमबॅक करण्यामध्ये यशस्वी ठरलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 35 वर आहे, 35. आणि पहिला 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी आक्रमक सुरुवात केली होती त्या आक्रमकतेला आता मात्र थोडंसं कीळ बसवलाय. सन्माननीय राणे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. मुख्य अग्निशमन अधिकारी, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. आणि लँड रॉयल्स संघाच्या सगळ्या खेळाडूंनी अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. लँड रॉयल्स संघ आणि या सिच्युएशनला अजय कोळीचं मैदानावर राहणं फार गरजेचं आहे. नंबर 1 जर्सी उमेश. समोरच्या दिशेला हा फटका स्ट्रेट टू द ऋषी नाईक. आणखीन एक झेल आणि फलंदाज बाद आणि मोठी विकेट. चांगली बॅटिंग करत होता अजय कोळी, परंतु यावेळेस
हवा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या 3 धावांच्या बरोबरीनं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना युनियन फायटर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 रन्स. आमचे निळकंठ मामा आपण कुठे असाल तर आपण स्टेजच्या समोर या. चांगली बॉलिंग होते खूप चांगली बॉलिंग इथून मात्र चान्स आणि त्याच बरोबरीनं एमडी सुपर किंग्स टीम कपिल कोळी आपण आपला संघ घेऊन स्टेजच्या समोर यायचंय. एमडी सुपर किंग्स फुल टॉस बॉल यावेळेस मात्र गॅप मध्ये वेगवान स्ट्रोक मिड विकेट ट्रॅव्हल होतोय 4 धावांकरता घडाघाती प्रहार चौकार. साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं सहर्ष स्वागत आहे या व्यासपीठावर. हार्दिक हार्दिक स्वागतम
सुस्वागतम. फलंदाज बाद झालाय, परंतु इथून मात्र कोणता ते चेक केलं जात आहे. परीक्षित आहे की दिनेश आहे. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. तर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून चेक केलं जाईल. इथून मात्र रनआउट कोणता फलंदाज आहे. कंट्रोल रूम मधून आमचे अंपायर संदीप जोशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. 24 लाईव्ह इव्हेंट्स ते अल्पावधीतच कमी वेळामध्ये या वाहिनीनं सगळ्यांची मनं जिंकलेत. एक उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी देण्यासाठी नेहमीच मोठे मोठे इव्हेंट्स करण्यासाठी आदराचं आमंत्रण मात्र 24 लाईव्ह इव्हेंट्सला असतं. आणि या खास करून सिडको प्रीमियर लीग च्या माध्यमातून सुद्धा खूप चांगलं प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम परीक्षित बाद आहेत. घडतोय पायाभूत सुविधांनी, मेट्रो एअरपोर्ट प्रकल्पांनी औद्योगिक विस्तार, शहरांचे शिल्पकार सिडको सिडको, शहरांचे शिल्पकार सिडको सिडको, शहरात आपलं एक घर स्वप्नातलं. रन झाल्यात आतापर्यंत 47. इथून निम्मा संघ गारज झालाय. 5 फलंदाज बाद झालेत. आता मात्र तंबूमध्ये दाखल झालेत. आपण पाहिलं पहिल्यांदा बंटी जोशी, त्यानंतर सुधीर कोळी असतील, अजय कोळी असतील, दशरथ असतील आणि आता मात्र परीक्षित. दिनेशाच्या साथीला नवीन फलंदाज 47 धावा, 47 रन्स ऑन अ बोर्ड. हॅलो हॅलो. नुकताच सिडको एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी आदरणीय JT पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. जरा सर्वात जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. सामना अतिशय अटीतटीचा होतोय आणि खूप चांगली गोष्ट ही. सर्वात चांगलं क्रिकेट आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतंय. नक्कीच थरार पाहायला मिळतो आज मात्र क्रिकेटचा. सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅच कडे लागलंय. कौस्तुभ यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन फक्त प्लेसमेंट पाहायला मिळाली. थोडस सिंगल येईल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदल. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. 48 रन्स पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 33 होत्या आणि इथून मात्र शेवटचे 2 चेंडू. शॉर्ट प्लेन ताकू टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या फटक्याची मात्र हा फटका सजवलाय तो दिनेशनं आणि संघाची धावसंख्या अर्धशतक धाव फलकावर 54 धावा कंप्लीट होत असताना 54 रन्स. फिल्डर पोहोचलेत परंतु झेल मात्र सुटलाय. आता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झालाय. इथून चेक केलं जाते. रेफर टू द थर्ड अंपायर अगेन. तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली जाईल परंतु इनिंग या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपलाय. नमस्कार सर्वांना.
सिडको वार्षिक संमेलनानिमित्त आयोजित ह्या प्रकाश ज्योतीतील सामन्यांचा आस्वाद घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. सिडको अग्निशमन दलातील मुख्य अग्निशमन अधिकारी श्री विजय राणे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळात व्यवस्थापकीय संचालक यांचं देखील आगमन होणार आहे. मी सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष श्री विनोद पाटील यांना विनंती करतो की त्यांनी राणे साहेबांचं स्वागत करायचं आहे. प्लीज राणे साहेब. जेटी एक मिनिट. फोटोग्राफर प्लीज. फोटोग्राफर. हो येस. जेटी तू बोलणार आहेस? बोल ना. 56. शेवटचा डिसिजन 2 रन्स कंप्लीट झाल्यात. नॉट आउट नाहीये, नॉट आउट आहे. 56 धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र युनियन फायटर टीमनं केल्यात आणि या 57 धावांचं लक्ष या मॅच मध्ये उभं राहिलंय. सत्तावन्न धावा, 57 रन्स. हॅलो, नमस्कार. सिडको एम्प्लॉईज युनियनच्या सहकार्याने तसेच सिडको स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनच्या माध्यमातून आपण यावर्षी सिडको स्नेहसंमेलन 2022 च्या निमित्ताने सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील यांच्या मनातील जी ही संकल्पना होती सिडको प्रीमियर लीग, ही आज प्रत्यक्षपणे साकार होताना दिसत आहे. मी यासाठी गेल्या काही दिवसापासून ज्यांनी मेहनत घेतली असे आपले सिडकोचे कर्मचारी श्री राजेश पाटील, ऋषी नाईक आणि परीक्षित आणि सिडको स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री मनोहर चौधरी आणि संजय पाटील सरचिटणीस यांचे मनापासून कौतुक करतो. सिडको एम्प्लॉईज युनियनच्या ह्या स्वप्नोतशा गेल्या 20 तारखेला जो ओपनिंग झाला त्या ओपनिंगमध्ये आपल्याला या ठिकाणी सिडको महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मान्य श्री संजय मुखर्जी साहेब या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहिले आणि ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आपल्या सर्वांचं जे स्वप्न होतं सिडको कर्मचाऱ्यांसाठी एक सिडको स्पोर्ट्स क्लब असावं, असा तो स्वप्न आपण त्या दिवशी आपल्या MDने पूर्ण केलेला आहे. त्या दिवशी ऑफिशियली त्यांनी या ठिकाणी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना घोषणा केलेली आहे. त्याच्यामुळे मी त्यांचे मनापासून सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे त्यांचे धन्यवाद देतो आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षक कर्मचाऱ्यांना मी सिडको एम्प्लॉईज युनियनतर्फे शुभेच्छा देतो आणि इथं या ठिकाणी येऊन या खेळाडूंचं प्रोत्साहन केले आणि प्रोत्साहन दिला त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपला 30 तारखेचा जो प्रोग्राम आहे तो 30 तारखेचा प्रोग्राम मला वाटतं त्याच दिवशी सिडको एक्झिबिशन सेंटरला आपला तो कार्यक्रम होणार आहे. गेल्या काही दिवसापासून आपण सर्व त्या प्रयत्नात आहोत. सिडकोचे मुख्य
अभियंता गोडबोले साहेब यांच्यासोबत कालच या विषयावर बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी युद्ध पातळीवर त्या ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. त्यामुळं आपला 30 तारखेचा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम त्याच ठिकाणी होणार आहे याची मला खात्री आहे. थोड्याच वेळात आपल्या सिडको महामंडळाचे सहव्यवस्थापक संचालक कैलास शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. त्याच्यानंतर मुख्य अभियंता डाहेटकर साहेब या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. त्यानंतर सिडकोचे व्यवस्थापक कार्मिक आणि सिडको स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशनचे सरचिटणीस फयाज खान साहेब या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. मी या ठिकाणी संतोष पलशीकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्यांचे सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष त्यांनी त्यांचे स्वागत करावं. सत्तावन्न धावांचं टार्गेट आहे. करूया मॅचला सुरुवात. सलामीची जोडी चंद्रकांत आणि ऋषी नाईक. पहिला बॉल सुधीर कोळी यांचा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र मिडॉनला फील्ड केला जातोय. पहिल्यांदा धाव घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु त्यानंतर रोखलं गेलं चंद्रकांत यांच्या करबी, कारण त्यांना माहिती आहे इथून मात्र पहिल्याच बॉलवर रिस्क नको. अशीच रिस्क पहिल्याच बॉलवर मात्र घेतली होती ती युनियन फायटर टीमनं आणि पहिल्याच बॉल धन्यवाद पळशीकर साहेब. गमवावी लागली होती. ओव्हर द विकेट ना हा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र इथून जोरदार अपील पाहायला मिळते. ओह, डेंजर एंडला ऋषी नाईक आहे आणि थोडासा जल्लोष सुद्धा पाहायला मिळतो युनियन फायटर टीमचा. शहरांचे शिल्पकार ऑपरेट सहकार्य करा. सुधीर कोळी गोलंदाजी मार्कवर आणि समोर ऋषी नाईक. स्वीप केलाय, लो व फुल टॉस बॉल. कमालीचा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऋषी नाईकच्या बॅट मधून षटकारानं सुरुवात होते. घेतोय नवा आकार. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. षटकारानं मात्र सुरुवात केली. घणाघाती प्रहार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावर. 7 रन्स. 57 चेस करत असताना मात्र ऋषी नाईक हा फार मोठा फॅक्टर असेल. लोवा फुल टॉस बॉल इथून मिडॉनला क्लिअर केलाय. पायडिश लॉंगॉनला मात्र फिल्डर येतोय डीप मधून आणि इथे सिंगल. हेच कार्य करावं लागेल ऋषी नाईकला. मॅच मध्ये सेन्सिबल इनिंग्स करावी लागणार आहे कारण त्याच्यावर संपूर्णपणे इंजिनिअरिंग ब्लास्टर टीमचा
डोलारा उभा आहे. चंद्रकांत ज्यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे, मोठा एक्सपिरियन्स आहे, त्यांना सुद्धा आपल्या अनुभवाचा फायदा उठवावा लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक. ओ झेल होता त्या ठिकाणी. सुधीर कोळी फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु थोडस मिसजज झालं, अंदाज चुकला आणि हातातोंडाशी आलेला घास मात्र पाहायला गेला तर सुटलाय. नशिबाची साथ मात्र लाभले ती चंद्रकांत यांना. हा पहिलं जीवनदान त्यांच्यासाठी असेल. 8 धावा धावफलकावर. दोनही फलंदाज फार महत्वाचे असतील इंजिनिअरिंग ब्लास्टर टीमच्या दृष्टिकोनातून. चांगली बॉलिंग आता मात्र सुधीर कोळी. फुल टॉस बॉल यावेळेस मात्र मिसफील्ड त्या ठिकाणी. जर्सी नंबर 14 बॉल मात्र चाललाय, थोडासा थांबलाय आतमध्येच. 2 धावा मात्र होतील. थोडासा स्पीड नव्हता, प्रॉपर टायमिंग नव्हतं त्या ठिकाणी सर्कल मध्ये अडवण्याचा. इथे मात्र वेस्ट हाईट चेक केलं जाईल. पंचांचा निर्णय इथपर्यंत आलाय की रेफर टू थर्ड अंपायर थोडीशी साशंकता मनामध्ये आहे आणि चेक केलं जाईल वेस्ट हाईट आहे की नाही हे चाचपडलं जाईल कंट्रोल रूम मधून. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. फार महत्वाचं आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये थोडीशी साशंकता असेल, एखादा चुकीचा निर्णय जाण्यापेक्षा कधीही आपल्या टेक्नॉलॉजीची मदत घेणं गरजेचं आहे. आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स आहेत जे पाहायला गेलं तर अगदी वाकबगार आहेत. यामध्ये कुशलता आहे त्यांच्याकडे. फुलटॉस बॉल तर जरूर आहे. तो वेस्ट साइड चेक केलं जाते. प्रीतम पाटील आपण सुद्धा या. प्रीतम पाटील या आपण. चेक केलं जाते. ग्राउंड अंपायर सुद्धा आहेत, त्यांची सुद्धा आपण मदत घेऊया या निर्णयासाठी. इट्स अ नो बॉल. फ्रीडचा बॉल. याबतचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल मागे आलाय. पुन्हा एकदा चान्स. ओ ऋषी नाईक आज डेंजर एंडला धावतोय. रन मात्र त्या ठिकाणी कंप्लीट झाले. हा पंचांशी तुम्ही वाद घालू शकत नाहीये. पंचांशी फक्त विचारू शकता. रन तर कंप्लीट झाले. निर्णयाची आम्ही सुद्धा वाट पाहतो. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन ऑन दिस ग्राउंड.
पहिल्याच ओव्हरमध्ये इथून मात्र थोडस थांबलंय क्रिकेट. हा पंचांचा निर्णय ऑब्व्हियसली अंतिम असेल आणि तो निर्णय मात्र सगळ्यांनाच मान्य करावा लागेल. चला धावफलकावर धावा लागल्यात त्या 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड. पहिलं षटक थोडस लांबलेलं संपलंय. बंटी जोशी येतोय गोलंदाजीवर. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिले. इथून मात्र पॉइंटला खूप चांगली फिल्डिंग होते. थांबवलंय ऋषीनं. कोणतीही धाव त्या ठिकाणी नाहीये. सामना मात्र शेवटपर्यंत रंगणार. लढाई इथून मात्र वर्चस्वाची असेल. युनियन फायटर विरुद्ध इंजिनिअरिंग ब्लास्टर. कोणता संघ मात्र MD सुपर किंग्स या संघाच्या बरोबर फायनल खेळेल याची उत्कंठा मात्र सगळ्यांनाच लागले. बंटीचा हा बॉल सुपर शॉट. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. बॉल चाललाय परंतु तदनंतर मात्र थांबलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला खूप चांगला फटका पाहायला मिळाला होता. कमालीचं टायमिंग होतं चंद्रकांत यांचं. इथून मात्र 2 धावा अर्जित केल्या. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा पुढे या मॅच मध्ये पाहायला मिळेल आणि असाच सामना मात्र प्रत्येक क्रीडा रसिकांना पाहायला आवडतो. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न घरंगळत चालला. हा बॉल मिड विकेट कडे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी अजय आहेत. एकच जाब येते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना सिंगल रन. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. बंटी जोशी विरुद्ध ऋषी नाईक. दोनही दिग्गज खेळाडू आहेत. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील दर्जेदार खेळाडू. एका बाजूला बंटी जोशी, दुसऱ्या बाजूला ऋषी नाईक. संपूर्ण मॅचचा रिझल्ट बऱ्याच अंशी ऋषी नाईकवर निर्भर असेल कारण या खेळाडूचं शेवटपर्यंत राहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. ही फार मोठी विकेट असेल. यावेळेस मात्र आडवा बॅटनं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शहर बदल काय अफलातून पूल. 21 रन्स. 21 धावा धावफलकावर. क्लास शॉट पाहायला मिळाला ऋषी नाईकचा आणि ही ताकद आहे. संपूर्णपणे इंजिनिअरिंग ब्लास्टर टीम या खेळाडूवर निर्भर आहे आणि तो सुद्धा पाहायला गेलं तर महत्वपूर्ण इनिंग साकारतोय. ओव्हर द विकेट ना. चांगला बॉल होता. लेंथ बॉल होता. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. थोडासा वेगवान स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बंटी जोशी यानं मात्र पुनरागमन केलंय. कमबॅक करत असताना डॉट बॉल निर्धाव चेंडू. 21 धावा आतापर्यंत धावफलकावर. चांगल्या स्थितीमध्ये आहे कारण अजूनही विकेट गमावलेली नाहीये. दोनही फलंदाज सलामीवीर सुरक्षित आहेत. ही जमेची बाब आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल अडवला जातोय. रन मात्र त्या ठिकाणी मिळेल. सिंगल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 22 धावा.
धाव फलकावर 22 रन्स आफ्टर द एंड ऑफ सेकंड ओव्हर. 11च्या सरासरीनं पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्समध्ये धावा आल्या त्या 22 विदाउट लॉस. चांगली सुरुवात आहे. इथून अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 षटकं बाकी आहेत आणि 3 ओव्हर्समध्ये अजूनही 18 चेंडू आणि 35 धावा करायच्या. 35 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 असं समीकरण मात्र आहे. हे 2 खेळाडू जर खेळपट्टीवर राहिले तर इंजिनिअरिंग ब्लास्टर टीम नक्कीच या मॅच मध्ये विजय संपादित करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला युनियन फायटर टीमला तर विकेट ब्रेक थ्रू हवाय. सलामीची जोडी फोडायची आहे युनियन फायटर टीमला आणि सुधीर कोळी यांची प्लॅनिंग पाहावी लागेल आता मात्र. ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंग मध्ये केतननं जी गोलंदाजी केली होती, जे मॅजिकल स्पेल हाताळलं होतं, तिसऱ्या ओव्हरमध्ये स्थिरावलेली जोडी फोडली होती, फक्त 2 धावा दिल्या होत्या आणि ते षटक मात्र या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरलं होतं. अगदी त्याच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. इथून मात्र नवीन गोलंदाज तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतील. परीक्षित येत आहेत. तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र त्यांच्या खांद्यावर दिली. या बेचा हा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल हवेमध्ये आहे परंतु क्षेत्ररक्षक पाठीमागे नव्हते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल फेकलाय. ऋषी नाईकच्या बॅट मधून येतोय चौकार. मेट्रो एअरपोर्ट प्रकल्पांनी औद्योगिक विस्तार शहरांचे शिल्पकार सिडको. चान्स त्या ठिकाणी जरूर होती. 26 धाबा झाल्या धाव फलकावर. पहिल्याच बॉलवर चौकार आलाय. शॉट ऑफ लेंथ पुढे सरसावत फ्रंट फूट पूल पाहायला मिळाला. खूप चांगली फिल्डिंग, वेगवान त्या ठिकाणी बंटी होते. संपूर्णपणे पाहायला गेलं तर चपळ क्षेत्ररक्षक ओळखले जातो आणि सिंगल आले. स्ट्राईक रोटेट केले ऋषी नाईकनं. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो 27 या आकड्यावर. 27 समोर खेचला हा फटका चंद्रकांत यांनी. रन मात्र मिळेल नॉकऑन कडे 1. चांगलं क्रिकेट आता मात्र दोनही फलंदाज खेळले जातात कारण दोनही खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मात्र योग्य रीतीनं आपल्या फलंदाजीला न्याय देऊन हळूहळू का होईना पुढे पाठलाग करत असताना धावांचा शॉट ऑफ लेंथ यावेळेस मात्र उचललाय फटका. बॉलला भिरकावून दिलाय बंटी जोशीच्या डोक्यावरून. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा उत्तुंग षटकार. शिल्पकार सिडको सिडको घडतोय पायाभूत सुविधा. दे धक्का घे छक्का. शहरांचे शिल्पकार सिडको सिडको. चाळीस या आकड्यावर 40 रन्स ऑन बोर्ड. 17 धावांची गरज आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. सलामीची जोडी अजूनही पाहायला गेलं तर मैदानामध्ये आहे. ही जमेची बाब आहे ती इंजिनिअरिंग ब्लास्टर टीम साठी. विचारपूर्वक एका बाजूला आक्रमकता आहे ऋषी नाईकची, दुसऱ्या बाजूला अनुभव आहे, संयम आहे चंद्रकांत यांचा आणि या दोघांची जोडी म्हटली की एक चांगला मिलाप मात्र झालाय तो इंजिनिअरिंग ब्लास्टर टीमची. आणि चांगल्या पद्धतीने धावांचा पाठलाग करत असताना चोख प्रत्युत्तर दिलंय ते युनियन फायटर टीमला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा, 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. कमबॅक करावा लागेल युनियन फायटर टीमला. ऋषी नाईकची खेळी आतापर्यंत आपण पाहिली तर 10 बॉल मध्ये 31 धावा कुठल्या 31, त्याच्यामध्ये 4 उत्तुंग षटकार, 1 चौकार आणि संपूर्णपणे
मी तर म्हणेन या मॅचवर थोडासा वर्चस्व प्रस्थापित केलंय ते ऋषी नाईकच्या खेळानं आतापर्यंतचा विचार केला तर. चौथं षटक गोलंदाजी मार्कवर हे फार महत्वाचं षटक असेल, कारण इथून मात्र जर्सी नंबर 5 निलेश मडवी यांचा हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. इथे मात्र थोडासा टर्न झालाय बॉल, फाईन लेग कडे चाललाय, सिंगल येते, रन मात्र मिळेल त्या ठिकाणी. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल, 41 धावा. इथून 11 चेंडू आणि गरज आहे ती 16 धावांची. नमस्कार सर्वांना. सिडकोचे मुख्य अभियंता NMI श्री राजेंद्र धायतकर साहेब यांचे स्वागत आगमन झालेलं आहे. सिडको एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष विनोद पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. हो, अजय कडून मिसफील्ड होते त्या ठिकाणी, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. मिसफील्डच्या स्वरूपात हा नशिबाचा चौकार ऋषी नाईकसाठी. युट्यूब प्लीज, युट्यूब प्लीज, लाईव्ह येस येस. धन्यवाद साहेब आल्याबद्दल. महाराष्ट्राचा आधुनिक शिल्पकार सिडको शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित. 45 धावा झाल्यात राऊंड द विकेटनं. निलेशांचा हा बॉल पॅक फुटला जाऊन स्लॅश केलाय. यावेळेस मात्र डीप पॉइंटला चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, सिंगलच घेतले, एकेरी धावच घेतले. इथून मात्र रिस्क उचलण्यास तयार नाहीये, कारण आता मात्र संघाची स्थिती अगदी सुस्थितीमध्ये पोहोचले. त्यामुळे काही झालं तरी या खेळपट्टीवर एव्हाना आक्रमकता रौद्र रूप धारण करणारा ऋषी नाईक आज थोडासा संयमानं सुद्धा खेळताना पाहायला मिळतोय, कारण जी जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे या टीमची, योग्य रीतीने निभावतोय. चंद्रकांत यांनी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. इथून मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू, 8 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 11 धावांची. 11 रिक्वायर्ड, रिमेनिंग 8. सामना मात्र कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय, समोरच्या दिशेमध्ये बंटी आहे, त्यामुळे चूक होणार नाहीये. एकच धाव येईल, सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल, एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 47 या आकड्यावर. 10 धावांची गरज आहे. उर्वरित 7 चेंडूंचा खेळ. इथे मात्र सिंगल घेतली जाणार, स्ट्राईक आपल्याकडे ठेवणार की मोठा फटका येणार. आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेर शबल क्रॉस होऊन अजय आहे, थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी झाली, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. एकच धाबेवर संतुष्ट राहिले, कारण ऋषीला माहिती आहे ही मॅच मला फिनिश करायची आहे. पाण्याची मागणी केली जाते, विनंती आहे संयोजकांना पण पाण्याची पूर्तता करायची आहे, कारण अजूनही पार्टनरशिप ब्रेक झालेली नाहीये. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 48 धावा. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या 9 धावा. 9 रिक्वायर्ड, रिमेनिंग 6 असं समीकरण मात्र आहे. अजूनही ओपनिंग पेअर मैदानामध्ये आहे. खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत पाहायला मिळालंय. सहा चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 13 चेंडूंमध्ये 37 धावांची खेळी साकारले ऋषी नाईकनं आणि 12 बॉलमध्ये 10 धावा चंद्रकांत यांच्या बॅटमधून आल्यात. चांगलं योगदान हळूहळू ही इनिंग पुढे साकारत असताना, परंतु मॅच संपलेली नाहीये. क्रिकेट हा खेळ असा आहे, कधी काय घडेल या खेळामध्ये याचा नेम नाहीये. 6 चेंडू आणि 9 धावा अजूनही करायच्या आहेत. गोलंदाजीसाठी 5वं आणि अंतिम षटक घेऊन दशरथ येत आहेत. त्यांच्या हातामध्ये संपूर्णपणे युनियन फायटरची मदार असेल.
6 चेंडू आणि 9 धावा. ऋषी नाईक ऑन स्ट्राईक नाव. ओ रिव्हर्स स्वीप खेळलाय, बॉल कॅप मधून काढलाय, वेगानं ट्रॅव्हल होत चाललाय, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता हा कलात्मक फटका चौकार. शहराचे शिल्पकार सिडको सिडको 5 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 5 धावांची. बॉल टू बॉल रन, प्रत्येक चेंडू मागे 1 धाव, असं साधं सोपं समीकरण आता मात्र येऊन थांबलंय. चांगली बॅटिंग केली, पुन्हा एकदा उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील झाली होती परंतु नाराज आहे या शॉटवर. 5 धावांची गरज आहे. कदाचित रिव्हर्स स्वीपनं हा सामना संपवण्याचा प्रयत्न असावा परंतु इथे मात्र बॉल निर्धाव गेलाय. सामन्यातली उत्सुकता वाढायला लागले. अजूनही गरज आहे. मॅच फिनिश झालेली नाहीये. शेवटच्या लास्ट ओव्हर थ्रिल पाहायला मिळते. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. सामन्यामध्ये काय लिहून ठेवलंय. अजूनही 1 अंक बाकी आहे. काय कमबॅक केलंय दशरथ यांना. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर इथून मात्र 2 चेंडू निर्धाव खेळलाय. तो ऋषी नाईक आता मात्र थोड्याशा पाहायला गेलं तर टेन्शन वाढवलंय इंजिनिअरिंग ब्लास्टर टीम. परंतु ऋषी नाईक जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत चिंता करण्याचं काम नसेल, कारण आजपर्यंत अशा बऱ्याचशा इनिंग्स याची देही याची डोळा मी पाहिल्यात. स्विच करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र फसलाय. मघासपासून अगदी ज्या खेळीचं कौतुक करत होतं आणि 2 चेंडूंमध्ये 5 धावा करायच्यात, इथे सामना थोडासा कठीण करून घेतलाय. तो ऋषी नाईकनं कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे परंतु रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या नादामध्ये हा सामना पाहायला गेलं तर थोडासा अंगलट येत असताना. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, यहाँ पे सारे प्रेडिक्शन फेल है. फुल टॉस बॉल ठोकलाय ऋषी नाईकच्या बॅट मधून. नाव लिहून घ्या, मी ऋषी नाईक आहे आणि आज थ्रिल पाहायला मिळाला. फायनल मध्ये धडक मारले. इंजिनिअरिंग ब्लास्टर टीमनं ब्लास्ट केलाय. ऋषी नाईकनं 1 चेंडू राखून हा चित्त थरारक विजय इंजिनिअरिंग ब्लास्टर टीम साठी मिळवून दिला. व्हॉट ए सुपर नॉक बाय ऋषी नाईक. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट इनिंग. हॅट्स ऑफ, ग्रेट इनिंग. फायनल मध्ये एंटर होतोय तो इंजिनिअरिंग ब्लास्टर टीम आणि 2 फायनलिस्ट आपल्याला सापडल्यात. पहिल्यांदा एमडी सुपर किंग्स आणि त्यांच्या समवेत खेळेल 47 धावांची नॉट आउट इनिंग. 18 बॉल मध्ये 47 धावा. विस्फोटक इनिंग. शेवटपर्यंत उभा राहून आपल्या टीमला विजय मिळवून दिलाय. लीड रोल प्ले केलाय तो ऋषी नाईकनं. थोडस टेन्शन वाढलं होतं स्क्वॉड मध्ये परंतु ऋषी नाईक जोपर्यंत उभा होता तोपर्यंत सारं काही शक्य होतं. क्लास खेळ युनियन फायटर टीमनं सुद्धा खूप चांगली फाईट दिली. शेवटपर्यंत युनियन फायटर टीम सुद्धा लढला.